आज आपण समरी रायटिंग हा महत्त्वपूर्ण चॅप्टर 9वी 10वी 11वी आणि 12वी साठी महत्त्वपूर्ण आहे आणि हा चॅप्टर आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. सुरुवातीला आपण व्हॉट इज समरायझिंग. समरायझिंग काय आहे? गिविंग अ शॉर्ट स्टेटमेंट ऑफ इम्पॉर्टंट पॉइंट. इम्पॉर्टंट पॉइंटचे शॉर्ट स्टेटमेंट देणे म्हणजे समरायझिंग. व्हाय इज इट इम्पॉर्टंट? ते इम्पॉर्टंट का? इट अलाउज यू टू रिस्टेट की इन्फॉर्मेशन in a way that is short and in order. म्हणजे की इन्फॉर्मेशन रिस्टेट केली जाते इन शॉर्ट अँड ऑर्डर मध्ये. रिस्टेट म्हणजे पुनर्रचित केली जाते शॉर्ट मध्ये आणि व्यवस्थित मांडणीमध्ये व्यवस्थित मांडली जाते. यासाठी समरायझिंग महत्त्वपूर्ण आहे. आता सारांश लेखनाकरता समरी रायटिंग लिहिण्याकरता मार्गदर्शन काय? दिलेला अनसीन पॅसेज लक्षपूर्वक वाचा. त्यातील विषय व महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. मुख्य मुद्दे तुमच्या स्वतःच्या शब्दात संक्षिप्त करून लिहा. उतार्यातील महत्त्वाचा आशय सारांश मध्ये समाविष्ट करा. सारांश दिलेल्या उतार्याच्या 1/3 भाग असावा. म्हणजे 200 शब्दाचा उतारा दिला असल्यास त्याचा सारांश म्हणजे 70 शब्दात व्हायला हवा. तुम्ही लिहिलेल्या सारांशाला टायटल शीर्षक द्यायला विसरू नका. यानंतर मार्किंग स्कीम आहे. यामध्ये टायटल लिहिला असेल त्याला 1 मार्क द्यायचा आहे. जी सेंट्रल थीम आहे त्याला 2 मार्क आहेत. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज त्यासाठी 2 मार्काचा भाग आहे. आता आपण स्टोरी किंवा एखाद्या पॅराग्राफचं आपल्याला समरी रायटिंग लिहायचे. त्यासाठी आपण या ठिकाणी काही मुद्दे सुचवलेले आहेत. त्या मुद्द्यानुसार आपण समरी रायटिंग करूया. कोणती स्टोरी म्हटलं किंवा पॅराग्राफ म्हटलं तर त्यासाठी कॅरेक्टर असतंच. म्हणजे हू इज द कॅरेक्टर. दुसरा पॉइंट म्हणजे व्हॉट डिड द कॅरेक्टर डू किंवा वॉन्ट. ते कॅरेक्टर काय करतं नेमकं त्या पॅसेजमध्ये त्या स्टोरीमध्ये. तिसरा पॉइंट आहे बटन दाखवायचे. व्हॉट वॉज द प्रॉब्लेम. त्या कॅरेक्टरला काय प्रॉब्लेम येतात काय समस्या येतात ते बटन दाखवायचं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सो. हाऊ डिड द कॅरेक्टर ट्राय टू सोल्व द प्रॉब्लेम. ते कॅरेक्टर प्रॉब्लेम कसं सोडवायचा प्रयत्न करते हे सोनं दाखवायचे. देन व्हॉट वॉज द सोल्युशन टू द प्रॉब्लेम. शेवटचा मुद्दा त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय होतं हे देन न दाखवायचे. Once there was a lion in the jungle, who used to kill 2 and 3 animals daily, for his meal. All animals went to him to tell that daily one of them will come to him for his meal. So, the lion agreed and they started going for many days. One day, it was rabbit's turn. When he was on his way he saw a well. एकदा जंगलात एक सिंह होता जो त्याच्या अन्नासाठी दररोज 2-3 प्राणी मारून टाकत असे. सर्व प्राणी त्याच्याकडे सांगायला गेले की दररोज एखादा त्याच्याकडे जेवणासाठी येईल. तर सिंह सहमत झाला आणि बऱ्याच दिवस हे सुरू झाले. एके दिवशी ससाची पाय होती. तो जात असताना त्याला एक विहीर दिसली. Now he plans to kill the lion and save himself. He went to the lion and told him that there is another lion who claims to be more powerful than him. आता त्या सिंहाला ठार मारण्याचा आणि स्वतःला वाचवण्याचा विचार आहे. तो सिंहाकडे गेला आणि त्याला सांगितले की आणखी एक सिंह आहे जो आपल्यापेक्षा सामर्थ्यवान असल्याचे सांगत आहे. Then the lion asks the rabbit to take him to that lion. The rabbit takes him to the well and said he lies here. When the lion looked in the well he saw his own reflection and jumped in the well and dies. मग सिंह ससाला त्या सिंहाकडे नेण्यास सांगतो. ससा त्याला विहिरीत घेऊन गेला आणि म्हणाला की तो येथे राहतो. जेव्हा सिंहाने विहिरीकडे पाहिले तेव्हा त्याने स्वतःचे
प्रतिबिंब पाहिले आणि त्या विहिरीत उडी मारून तो मरण पावला. आता आपण या स्टोरीचे समरीमध्ये रूपांतर करूया. यामध्ये स्टोरीचं नाव आहे द लॉयन अँड द रॅबिट, हे टायटल आहे. आता आपण समरी कशी तयार झाली हे पाहूया. Who are the characters? यामध्ये दिस इज अ स्टोरी अबाउट लॉयन अँड रॅबिट. याच्यामध्ये Who are the characters? दोन कॅरेक्टर आहेत. पहिलं कॅरेक्टर आहे लॉयन अँड रॅबिट. यामध्ये मेन कॅरेक्टर आहे लॉयन. म्हणून प्रश्न विचारला हु इज द कॅरेक्टर. What did the character do? दुसरा प्रश्न आहे व्हॉट डिड द कॅरेक्टर डू. ह्याच्यामध्ये मेन कॅरेक्टर काय करतं. मेन कॅरेक्टर आहे लॉयन. लॉयन यूज टू किल वन ॲनिमल डेली. लॉयन प्रत्येक दिवशी एक ॲनिमलला मारत असे. What was the problem? बट व्हॉट वॉज द प्रॉब्लेम. यामध्ये समस्या काय झाली. यामध्ये दुसरं जे कॅरेक्टर आहे रॅबिट, त्याच्या बाबतीत काय समस्या आली. बट इट वॉज रॅबिट्स टर्न. आता ही वेळ रॅबिटवर आली. आता रॅबिटला मारायचे. How did the character try to solve the problem? हाऊ डिड द कॅरेक्टर ट्राय टू सोल्व प्रॉब्लेम. हे सोनं दाखवलेलं आहे. मग रॅबिट नावाच्या कॅरेक्टरनं प्रॉब्लेम का सोडवायचा प्रयत्न केला. सो रॅबिट प्लॅन अँड टोल्ड लॉयन अबाउट अनदर लॉयन्स पॉवरफुल दॅन हिम. रॅबिटनं योजना आखली आणि लॉयनला सांगितलं की तुझ्यापेक्षा पॉवरफुल मी पाहिलेला आहे. रॅबिट टूक लॉयन टू द वेल अँड लॉयन सॉ हिज रिफ्लेक्शन अँड जम्प इन टू द वेल. रॅबिट लॉयनला विहिरीकडे घेऊन गेला आणि त्या लॉयननं पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पाहिलं. पाहिल्याबरोबर त्याने जम्प इन टू द वेल, विहिरीमध्ये उडी मारली. What was the solution to the problem? व्हॉट वॉज द सोल्युशन टू द प्रॉब्लेम. त्या समस्येचं निराकरण काय झालं हे देणं दाखवलेलं आहे. देन लॉयन डाईड ॲट लास्ट. लॉयन शेवटी मरण पावला, अखेरीस मरण पावला. This is a story about lion and rabbit. Lion used to kill animals daily. ही सिंह आणि ससाबद्दलची कहाणी आहे. सिंह दररोज प्राण्यांना मारायचा. But it was rabbit's turn. पण त्यावेळी ससाची पाली आली. So, rabbit planned and told lion about another lions powerful than him. Rabbit took lion to the well. Lion saw his reflection and jumped into the well. तर सशाने अशी योजना आखली की त्याने सिंहाला त्याच्यापेक्षा दुसऱ्या सिंहाच्या सामर्थ्याबद्दल सांगितले. ससा सिंहाला विहिरीजवळ घेऊन गेला. सिंहाने त्याचे प्रतिबिंब पाहिले आणि विहिरीत उडी मारली. Then lion died. मग सिंह मरण पावला. Once a lion was sleeping in a jungle under a shady tree. A mouse lived in a hole nearby. The mouse came out of its hole and began to move up and down on the body of the lion. एकदा सिंह जंगलात एक छायादार झाडाखाली झोपला होता. जगपासच्या छिद्रात उंदीर राहत होता. उंदीर त्या छिद्रातून बाहेर आला आणि सिंहाच्या शरीरावर वर आणि खाली जाऊ लागला. The lion woke up from his sleep. He grew angry and caught the mouse to kill it. The mouse prayed for his life and said, "Please spare my life. I will pay back your kindness." The lion set the mouse free. सिंह झोपेतून जागा झाला. तो रागावला आणि त्याला ठार मारण्यासाठी उंदीर पकडला.
उंदीर त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करीत म्हणाला, कृपा करून माझा जीव वाचवा, मी तुझी दया दाखवीन. सिंहाने उंदीर सोडला. Once the lion was caught in a net by hunters. He began to roar. The little mouse heard his roar and came there. He saw the lion in a net. He cut the strings of the net with his sharp teeth. एकदा जाळ्यामध्ये शिकाऱ्याकडून सिंह पकडला गेला. तो गर्जना करू लागला. त्या लहान उंदराने त्याची गर्जना ऐकली आणि तो तेथे आला. त्याने सिंहाला जाळ्यात पाहिले. त्याने धारदार दात असलेल्या जाळ्याचे तार कापले. The lion was free. He thanked the little mouse for timely help. सिंह मोका होता. वेळेवर मदत केल्याबद्दल त्याने छोट्या उंदराचे आभार मानले. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी स्टोरी पाहिलेली आहे. या स्टोरीची आपण समरी करूया. दिलेल्या स्टोरीवरून समरी बनवायचे. समरीचं टायटल आहे द लॉयन अँड द माऊस. या ठिकाणी दिलेल्या प्रश्नावरून समरी कशी बनवायची आता ते पाहूया. हू आर द कॅरेक्टर्स. या स्टोरीमध्ये कॅरेक्टर्स कोण आहेत. लॉयन अँड माऊस. व्हॉट डिड द कॅरेक्टर्स डू. यामधील कॅरेक्टर्स काय करतात. वन्स अ लॉयन वॉज स्लीपिंग इन अ जंगल. माऊस बिगॅन टू मूव अप अँड डाऊन ऑन द बॉडी ऑफ द लॉयन. द लॉयन was caught and set him free for great help. What was the problem. बटने दाखवायचं. But one day hunters caught lion and roaring loudly. So how did the character try to solve problem. So mouse heard his voice, cut the strings of the net. Then what was the solution to the problem. देन दाखवायचं आहे. समस्येचं निराकरण काय झालं. Then the lion was free and thanked the mouse. This is a story of lion and mouse. ही सिंग आणि उंदराची कहाणी आहे. Once a lion was sleeping in a jungle. Mouse began to move up and down on the body of the lion. The lion caught and set him free for great help. उंदीर सिंहाच्या शरीरावर खाली आणि वर जाऊ लागला. सिंहाने पकडून त्याला मोठ्या मदतीसाठी सोडले. But one day hunters caught lion and roaring loudly. पण शिकाऱ्याने सिंह पकडला आणि जोरात गर्जना करू लागला. So mouse heard his voice and cut the strings of the net. मग उंदीराने त्याचा आवाज ऐकला आणि त्याने जाळ्याच्या तारा कापल्या. Then the lion was free and thanked the mouse. त्यावेळी सिंह मोका झाला आणि त्याने उंदराचे आभार मानले.